नियमित उत्पन्नाची काळजी न करता दरमहा 11,400 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा झाले तर कसं वाटेल? कोणतीही धावपळ न करता फक्त एका स्मार्ट निर्णयाने दरमहा थेट बँक खात्यात पैसे मिळवा. आयुष्यभरात योग्य वेळी घेतलेला फक्त एकच स्मार्ट निर्णय तुम्हाला तुमच्या संपूर्ण उर्वरित आयुष्यासाठी दरमहा 11,400 रुपयांचा हक्काचा दुसरा पगार मिळवून देऊ शकतो. आणि मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही बरं का. या योजनेच्या शेवटी तुम्ही गुंतवलेली संपूर्ण मूळ रक्कम तुमच्या मुलांच्या किंवा वारसांच्या हातात एक रुपयाही कट न होता सुरक्षितपणे परत देण्याची सुवर्ण संधी देखील यामध्ये मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्यासाठी आयुष्यभर नियमित उत्पन्न आणि तुमच्या मुलांसाठी एक मोठी सुरक्षित मालमत्ता. तुम्ही जे ऐकताय ते अगदी 100% खरं आहे. तुमच्या समोर आयुष्यभरात फक्त एकदाच गुंतवणूक करण्याची आणि मरेपर्यंत दरमहा 11,400 रुपयांची पेन्शन मिळवण्याची एक अत्यंत सुरक्षित संधी चालून आली आहे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ही कोणती योजना आहे आणि यामध्ये दरमहा पैसे कसे येतात, आपल्याला नक्की किती गुंतवणूक करावी लागेल आणि कधी गुंतवणूक करणे योग्य ठरेल, या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही एक छोटीशी माहिती तुमचं किंवा तुमच्या लाडक्या आईवडिलांचं भविष्य पूर्णपणे बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, बॉसवाला मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमचा मित्र अतुल श्याम वाघमारे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आहेत आणि तुमच्या रिटायरमेंट नंतर म्हणजेच निवृत्तीच्या काळात कोणत्याही अडथळ्याशिवाय दरमहा 11,400 रुपयांची गॅरंटीड पेन्शन मिळवायची आहे. मित्रांनो, आपण सगळेच आपल्या तरुणपणात दिवस रात्र रक्त आटवून मेहनत करतो, खूप घामही गाळतो, पण का कधी विचार केलाय का? कारण प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं भविष्य सुरक्षित असावं, आपलं कुटुंब, आपली पत्नी आणि आपली मुलं नेहमी आनंदी राहावीत. पण मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून एका गोष्टीचा विचार केलाय का की एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच आपल्या रिटायरमेंट नंतर आपली आर्थिक परिस्थिती कशी असेल? जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा काम करण्याची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. वय वाढल्यामुळे दरमहा ऑफिस मधून किंवा व्यवसायातून येणारा ठरलेला पगारही बंद होतो. पण मला सांगा, पगार बंद झाला म्हणून आपले रोजचे खर्च थांबतात का? अजिबात नाही. उलट म्हातारपणात घर खर्च, किराणाचं सामान, विजेचं बिल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर येणारं मेडिकल एक्सपेन्सेस खूप वाढतात. मग विचार करा, या सगळ्यासाठी आपण म्हातारपणात कोणावर अवलंबून राहणार? जर अशी परिस्थिती आली की जिथे आपल्याला अगदी छोट्या छोट्या खर्चासाठी, औषधांसाठी सुद्धा आपल्याच मुलांसमोर किंवा इतरांसमोर हात पसरावे लागले तर ते किती कठीण आणि किती अपमानास्पद वाटेल, नाही का? आपल्यापैकी प्रत्येकाची हीच इच्छा असते की निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अशा कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू नये आणि म्हातारपणात कोणावरही ओझं न बनता आपण स्वाभिमानाने आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्रपणे जगलं पाहिजे. तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या निवृत्तीच्या आयुष्याला 100% आर्थिक सुरक्षा आणि मनशांती देण्यासाठी भारताची सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच LIC ने एक उत्कृष्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे LIC न्यू जीवन शांती पॉलिसी प्लॅन 858. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अप्रतिम योजनेची संपूर्ण माहिती एका अतिशय सोप्या आणि खऱ्याखुऱ्या उदाहरणासह समजून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला ती सहज समजेल. पण व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर आताच क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. यामुळे आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की दरमहा 11,400 रुपयांची गॅरंटीड पेन्शन नक्की कशी मिळू शकते. यासाठी आपण एक अगदी साधे आणि वास्तविक कॅल्क्युलेशनचे उदाहरण पाहूया, जेणेकरून गणित अगदी स्पष्ट होईल. समजा एका व्यक्तीने वयाच्या 45व्या वर्षी ही न्यू जीवन शांती योजना खरेदी केली. त्याने आपल्या आयुष्यभराची जमापुंजी म्हणजे 10 लाख रुपये एकत्र गोळा करून LIC मध्ये सिंगल प्रीमियम म्हणून गुंतवले. आता या 45 वर्षांच्या व्यक्तीला लगेच पेन्शन नको आहे, कारण त्याच्यामध्ये अजून काम करण्याची ताकद आहे आणि तो चांगला कमावत आहे. म्हणूनच तो 12 वर्षांचा वेटिंग पिरियड निवडतो, ज्याला तांत्रिक भाषेत डिफरमेंट पिरियड असं म्हणतात. याचा अर्थ असा की त्याचं अचूक नियोजन आहे की जेव्हा तो आपली 57 वर्ष पूर्ण करेल आणि रिटायर होईल तेव्हापासून त्याचे पेन्शन सुरू झाले पाहिजे. मग विचार करा, 12 वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला नक्की काय परतावा आणि काय रिटर्न्स मिळतील हे आपण दोन वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. पहिला पर्याय आहे सिंगल लाईफ आणि दुसरा पर्याय आहे जॉईंट लाईफ. जर आपण पहिल्या पर्यायाचा म्हणजे सिंगल लाईफचा विचार केला तर 12 वर्षांचा वेटिंग पिरियड संपल्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीच्या वयाच्या 57व्या वर्षापासून त्याला दरवर्षी अंदाजे 1,36,800 रुपये पेन्शन मिळेल. म्हणजे दरमहा 11,400 रुपये गॅरंटीड त्याच्या बँक खात्यात जमा होत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे त्याला
तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आयुष्यभर मिळत राहतील। आणि समजा पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याने गुंतवलेले संपूर्ण 10 लाख रुपये त्याच्या नॉमिनीला म्हणजेच कायदेशीर वारसाला सुरक्षितपणे परत मिळतील। आता आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया, जो आहे जॉईंट लाईफ। जर एखाद्या जोडप्याने म्हणजेच पती पत्नीने हेच पैसे जॉईंट लाईफ पर्यायामध्ये गुंतवले तर 12 वर्षानंतर त्यांना दरवर्षी अंदाजे 1,28,064 रुपये पेन्शन मिळेल। म्हणजेच दर महिन्याला सुमारे 10,672 रुपये गॅरंटेड येत राहतील। म्हातारपणात छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी, औषध उपचाराचा खर्च भागवण्यासाठी किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी हे पैसे खूप मोठा आधार बनतात। या पर्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे जर पती आणि पत्नी या दोघांपैकी कोणा एकाचं दुर्दैवाने निधन झालं तरीही उरलेल्या जिवंत जोडीदाराला दरमहा 10,672 रुपये पेन्शन कोणतीही अडचण न येता चालूच राहते। आणि जेव्हा हे दोघेही या जगातून निरोप घेतात तेव्हा त्यांनी सुरुवातीला गुंतवलेले 10 लाख रुपये त्यांच्या मुलांना सुरक्षितपणे परत मिळतात। मित्रांनो, पाहिलं हे अगदी कसं आहे माहितीये का? आपण एखादं फळ खाल्लं आणि शेवटी त्या फळाची बी सुद्धा आपल्याकडे सुरक्षित राहिली, म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसे कुठेही वाया जात नाहीत, उलट ते तुमच्याच कुटुंबासाठी कायम सुरक्षित राहतात। आता आपण या योजनेबद्दल जरा सविस्तरपणे आणि तांत्रिक दृष्ट्या जाणून घेऊया। LIC न्यू जीवन शांती प्लॅन नंबर 858 हा एक सिंगल प्रीमियम अॅन्युइटी प्लॅन आहे। याचा अर्थ अत्यंत सोपा आहे। आपल्या नेहमीच्या रेग्युलर पॉलिसींसारखं इथे तुम्हाला दर महिन्याला, दर 3 महिन्यांनी किंवा दरवर्षी प्रीमियम भरण्याची अजिबात कटकट नसते। अनेकदा काय होतं की आपण कामाच्या व्यापात प्रीमियम भरण्याची तारीख विसरतो आणि पॉलिसी लॅप्स होते, पण इथे तशी कोणतीही भीती नसते, कारण तुम्हाला इथे तुमच्या आयुष्यभरात फक्त एकदाच एक रकमी गुंतवणूक करावी लागते। तुम्ही एकदा ही एक रकमी गुंतवणूक केली की LIC संस्था तुम्हाला आयुष्यभर गॅरंटेड पेन्शन देण्याची 100% जबाबदारी घेते। होय, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत दरमहा, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी किंवा दरवर्षी तुमच्या आवडीनुसार ही पेन्शन तुम्हाला मिळत राहते। तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितके जास्त नियमित उत्पन्न तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील। भविष्यातील सुरक्षेसाठी आणि म्हातारपणात कोणावरही अवलंबून न राहता जगण्यासाठी ही पॉलिसी खरोखरच एक वरदान मानली जाते। ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करून LIC ने या पॉलिसीमध्ये प्रामुख्याने 2 पर्याय दिले आहेत। चला तर मग हे 2 पर्याय काय आहेत आणि ते कसं काम करतात हे आपण अगदी बारकाईने समजून घेऊया। पर्याय 1, सिंगल लाईफ। नावाप्रमाणेच या योजनेअंतर्गत फक्त एकाच व्यक्तीला म्हणजे ज्याने पैसे गुंतवले आहेत त्याला आयुष्यभर पेन्शन मिळते। जर तुम्ही हा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा एक निश्चित पेन्शन रक्कम मिळत राहील। आता तुमच्या मनात कदाचित एक शंका येत असेल की जर दुर्दैवाने पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर काय होईल? तर मित्रांनो, अजिबात काळजी करू नका। त्याने सुरुवातीला गुंतवलेली संपूर्ण मूळ रक्कम त्याच्या नॉमिनीला म्हणजे त्याच्या पत्नीला, मुलांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोणत्याही कपातीशिवाय सुरक्षितपणे परत दिली जाते। त्यामुळे तुमचे पैसे इथे 100% सुरक्षित राहतात। तुमच्या हयातीत तुमच्या जीवनाची सुरक्षा आणि तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा असा दुहेरी फायदा इथे आहे। आता बघूया पर्याय 2, जॉईंट लाईफ। हा पर्याय विशेषतः विवाहित जोडप्यांचा विचार करून अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नंतर तुमच्या पत्नीचे किंवा पतीचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित असावे तर हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे। यामध्ये पती पत्नी दोघांनाही समान संरक्षण मिळते। म्हणजे जेव्हा तुम्ही संयुक्तपणे ही पॉलिसी घेता तेव्हा पेन्शन सुरू होते। जर पती पत्नीपैकी कोणा एकाचा मृत्यू झाला तरीही दुसऱ्या जिवंत जोडीदाराला तीच पेन्शनची रक्कम मरेपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळत राहते। एवढंच नाही मित्रांनो, तर जेव्हा पती आणि पत्नी या दोघांचाही मृत्यू होतो तेव्हा त्यांनी सुरुवातीला गुंतवलेली मूळ रक्कम त्यांच्या मुलांकडे म्हणजेच नॉमिनीकडे सुरक्षितपणे सुपूर्द केली जाते। म्हणजे तुमच्या हयातीत तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या नंतर तुमच्या कष्टाचे पैसे तुमच्या मुलांच्या कामी येतील। हा खरोखरच एक अत्यंत हुशार आणि जबाबदार निर्णय ठरू शकतो, नाही का? आता बघूया डिफरमेंट पिरियड म्हणजे काय। आता या पॉलिसीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डिफरमेंट पिरियड म्हणजेच वेटिंग पिरियड म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। डिफरमेंट पिरियड म्हणजे तुम्ही आज एक रकमी गुंतवणूक करता आणि LIC ला सांगता की मला आजपासून पेन्शन नको आहे, कारण माझ्या अंगात अजूनही काम करण्याची ताकद आहे, त्यामुळे माझे पेन्शन काही वर्षानंतर सुरू करा। तुम्ही हा वेटिंग पिरियड तुमच्या गरजेनुसार 1 वर्षापासून ते 12 वर्षांपर्यंत कधीही निवडू शकता। यामागचा नियम किंवा लॉजिक खूप साधे आहे मित्रांनो। तुम्ही जितका जास्त वर्षांचा डिफरमेंट पिरियड निवडाल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला भविष्यात मिळेल। हे कसं आहे माहितीये? जसं आज आपण एखादं छोटं रोप लावतो, त्याला काही वर्षे पाणी आणि खत घालून वाढवतो आणि जेव्हा ते रोप एका मोठ्या झाडात बदलतं तेव्हा ते आपल्याला आयुष्यभर गोड फळं देतं। अगदी तसंच हे काम करतं। तरुण किंवा मध्यमवयीन लोकांसाठी हा एक खूप फायदेशीर पर्याय आहे। ते वयाच्या 40 किंवा 45व्या वर्षी गुंतवणूक करून वयाच्या 55 किंवा 60व्या वर्षापासून म्हणजेच रिटायरमेंटच्या काळापासून पेन्शन सुरू करण्याचे नियोजन करू शकतात। तसेच भविष्यातील महागाईचा सामना करण्यासाठी देखील हा एक उत्तम मार्ग आहे। आता शेवटी आपण पाहूया की या योजनेबद्दल आर्थिक क्षेत्रातील तज्ञांचं काय मत आहे आणि ते हा प्लॅन घेण्याचा सल्ला का देतात। आजच्या काळात बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी
यांसारखे अनेक पर्याय तुमच्या समोर असतील. या पर्यायांमध्ये परतावा जास्त मिळू शकतो, हे खरं आहे, पण त्यासोबतच त्यामध्ये असणारी जोखीम देखील तेवढीच जास्त आहे. जर मार्केट खाली कोसळलं तर तुमचे कष्टाचे पैसे बुडण्याचा किंवा कमी होण्याचा धोका नेहमीच असतो. तरुण वयात आपण अशी रिस्क घेऊ शकतो, पण म्हातारपणात किंवा रिटायरमेंट नंतर असं टेन्शन घेणं शक्य आहे का? नक्कीच नाही. म्हणूनच जे मध्यमवयीन लोक आपल्या रिटायरमेंटचे प्लॅनिंग करत आहेत, ज्यांची अशी इच्छा आहे की आपली कष्टाची कमाई सुरक्षित राहावी, कोणतीही रिस्क नसावी आणि रात्री शांत झोप यावी, त्यांच्यासाठी LIC ची ही न्यू जीवन शांती योजना सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक आहे. कारण यामध्ये मार्केटच्या चढ उतारांची कोणतीही भीती नसते. शेअर बाजार कितीही वर जावो किंवा खाली कोसळो, तुमच्या खात्यात येणारे पेन्शन अगदी 1 रुपयानेही कमी होत नाही. आज जेव्हा तुम्ही ही पॉलिसी घेता तेव्हा LIC तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिखित स्वरूपात गॅरंटी देते की तुम्हाला भविष्यात किती पेन्शन मिळेल आणि दरमहा किती पैसे तुमच्या खात्यात जमा होत राहतील. LIC ने दिलेला हा गॅरंटीड परतावा ग्राहकांना 100% आर्थिक सुरक्षा आणि मनशांती देतो. सरकारी मालकीच्या LIC वर आपल्या सर्व भारतीयांनी गेल्या अनेक दशकांपासून दाखवलेल्या अथांग विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तर प्रेक्षक हो, शेवटी एवढंच म्हणेन की LIC न्यू जीवन शांती हा तुमच्या म्हातारपणाचा काळ अत्यंत स्वाभिमानाने आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षितपणे जगण्यासाठी उचललेलं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. तुमच्या तरुणपणात किंवा मध्यम वयात घेतलेला हा एक छोटासा निर्णय तुमचं म्हातारपण सोन्यासारखं उजळून टाकू शकतो. तुम्हाला या अप्रतिम योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या वयानुसार तुम्ही किती पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात किती पेन्शन मिळेल हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर आजच तुमच्या जवळच्या LIC शाखेला भेट द्या किंवा तुमच्या ओळखीच्या विश्वासू LIC एजंटशी संपर्क साधून त्यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या, ऑफिसच्या सहकाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपवर आणि फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही मौल्यवान माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचंही भविष्य सुरक्षित होईल. अशाच प्रकारे तुमचे आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी आपल्या बॉसवाला मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.